नियम 1. पैशांची नाही, तर विचारांची आणि कौशल्याची गुंतवणूक करा. मित्रांनो, कधी विचार केलाय का, की आपण आयुष्यभर रात्रंदिवस मेहनत करूनही पैशांच्या बाबतीत नेहमीच एकाच जागी का उभे असतो? पगार येतो, बिलांमध्ये आणि हप्त्यांमध्ये संपून जातो, आणि महिन्याच्या शेवटी उरतो तो फक्त ताण. असं का होतं? कारण आपल्याला लहानपणापासून एकच गोष्ट शिकवली गेली: काम करा, पैसे मिळवा. काम बंद, पैसे बंद. पण जरा विचार करा, जर उद्या सकाळी प्रकृतीच्या कारणास्तव किंवा इतर कोणत्याही कारणामुळे तुम्ही कामावर जाऊ शकला नाहीत, तर तुमच्या घरात येणारा पैसा चालू राहील का? उत्तर बहुतेकांचं नाही असं असेल. आणि म्हणूनच जोपर्यंत तुम्ही झोपेत असतानाही पैसे कमावण्याची सोय करत नाही, तोपर्यंत तुम्ही आयुष्यभर पैशांचे गुलाम बनून जगणार. पण आजचा हा व्हिडिओ तुमचा हाच समज बदलणार आहे. आपण पाहणार आहोत की एकही रुपया न गुंतवता, म्हणजे शून्य भांडवलावर, पॅसिव्ह इन्कम कसा सुरू करायचा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचा नियम तुमचा आर्थिक प्रवास पूर्णपणे बदलून टाकेल. नियम 2. रॅट रेसचा आणि ॲक्टिव्ह इन्कमचा फरक ओळखा. मध्यमवर्गीय कुटुंबातली ही एक साधी कहाणी आहे. सकाळी लवकर उठायचं, लोकल ट्रेनची किंवा ट्रॅफिकची धूळ खात ऑफिस गाठायचं, साहेबांचा बोलणं खात दिवसभर राबायचं आणि महिन्याखेर हातात आलेला पगार मोजायचं. आपल्याला वाटतं की आपण खूप मेहनत करतोय, पण खरी अडचण कुठे आहे माहिती आहे का? आपण फक्त ॲक्टिव्ह इन्कमच्या जाळ्यात अडकलोय. जोपर्यंत शरीर साथ देतंय, हातपाय चालत आहेत, पैसा येतोय. ज्या दिवशी विश्रांती घेतली, त्या दिवशी मीटर बंद. महाराष्ट्रातील कितीतरी सुशिक्षित तरुण तरुणी IT कंपन्यांमध्ये किंवा खाजगी नोकऱ्यांमध्ये रात्रंदिवस घाम गाळतात. पण महिना संपला की खात्यात उरते ती फक्त निराशा. कारण श्रीमंत लोक कधीही एका पगारावर अवलंबून नसतात. त्यांच्याकडे पैशांचे अनेक स्रोत असतात. पण आपल्यासारख्या सामान्य माणसाला प्रश्न पडतो, भांडवल नाही, मोठी गुंतवणूक करायला पैसे नाहीत, तर मी पॅसिव्ह इन्कम कसा सुरू करू? आणि इथेच आपण हरवून जातो. पण थांबा, पॅसिव्ह इन्कम सुरू करण्यासाठी कोटींच्या संपत्तीची गरज नसते. नियम 3. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांचे वास्तववादी उदाहरण समजून घ्या. आपण महाराष्ट्रात आणि भारतात अशा अनेक सामान्य माणसांची उदाहरणे पाहतो, ज्यांनी खिशात एकही रुपया नसताना शून्यापासून सुरुवात केली. जसे की महाराष्ट्रातील अनेक गावांतून आणि शहरांतून आलेले तरुण, ज्यांच्याकडे शिकवणीचे किंवा ज्ञानाचे भांडवल होते. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आज स्वतःचे डिजिटल ब्रँड्स उभे केले आहेत. पुण्यात किंवा मुंबईत चहाची छोटी गाडी लावून नंतर ब्रँच फ्रँचायझी करून करोडोंची उलाढाल करणारे येवले चहा असोत, किंवा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून यूट्यूबच्या जोरावर डिजिटल जगतात आपले नाव कमावणारे अनेक साधे कंटेंट क्रिएटर्स असोत. या सगळ्यांकडे सुरुवातीला पैशांचे डोंगर नव्हते. त्यांच्याकडे होती ती फक्त एक जिद्द, मोबाईलचं इंटरनेट आणि स्वतःच्या कौशल्यावरचा अफाट विश्वास. पॅसिव्ह इन्कम म्हणजे अशी व्यवस्था जी तुम्ही एकदा उभी करता आणि त्यानंतर तुम्ही झोपेत असताना, प्रवासात असताना किंवा कुटुंबासोबत वेळ घालवत असतानाही तुमच्या खात्यात पैसे जमा होत राहतात. आणि सगळ्यात मोठी खुशखबर काय आहे माहीत आहे का? हे सुरू करण्यासाठी 0 रुपयांच्या गुंतवणुकीची गरज असते. नियम 4. शून्य गुंतवणुकीतून पॅसिव्ह इन्कम सुरू करण्याचे 3 अचूक मार्ग. तर खिशात एकही पैसा नसताना पॅसिव्ह इन्कम कसा उभा करायचा? लिहून घ्या हे 3 महत्त्वाचे नियम आणि मार्ग. मार्ग अ. तुमचे ज्ञान किंवा अनुभव विका. डिजिटल नॉलेज शेअरिंग. जगात अशी कोणतीही व्यक्ती नाही जिच्याकडे कोणतं ना कोणतं कौशल्य नाही. कोणाला उत्तम स्वयंपाक येतो, कोणाला इंग्रजी बोलता येते, कोणाला हिशोब ठेवता येतो, तर कोणाला शेतीचे किंवा मेकॅनिकल कामाचे उत्तम ज्ञान आहे. 0 रुपये गुंतवणूक कशी? तुमच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम, यूट्यूब किंवा फेसबुक पेज पूर्णपणे मोफत सुरू करा. तुमच्या आव्हानांवर मात कशी केली ते लोकांसोबत शेअर करा. महाराष्ट्रात आज हजारो गृहिणी आणि तरुण घर बसल्या रेसिपीजचे किंवा शिक्षणाचे व्हिडिओ बनवून यातून कमाई करत आहेत. पॅसिव्ह इन्कम कसा येईल? एकदा तुमचे व्हिडिओ किंवा माहिती लोकांपर्यंत पोहोचली की जाहिरातींच्या माध्यमातून आणि डिजिटल ब्रँड्सच्या माध्यमातून तुम्हाला आयुष्यभर इन्कम मिळत राहील. मार्ग ब. अफिलिएट मार्केटिंग.
अफिलिएट मार्केटिंग विदाऊट इन्व्हेस्टमेंट. यात तुम्हाला स्वतःचे कोणतेही उत्पादन बनवण्याची गरज नाही. कसं करायचं? ॲमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्सचे अफिलिएट प्रोग्राम पूर्णपणे मोफत जॉईन करा. समजा तुम्ही एखादे चांगले पुस्तक वाचले आहे किंवा उत्तम मायक्रोफोन वापरत आहात. त्याची लिंक तुमच्या सोशल मीडियावरून किंवा चॅनलवरून लोकांसोबत शेअर करा. पैसा कसा येईल? जेव्हा कोणी त्या लिंकवरून ती वस्तू खरेदी करेल, तेव्हा कंपनी तुम्हाला कोणतीही गुंतवणूक न करता थेट कमिशन देईल. तुम्ही झोपेत असतानाही ती लिंक काम करत राहील. मार्ग क. डिजिटल कंटेंट आणि ई बुक्स, डिजिटल टेम्पलेट्स अँड गाईड्स. जर तुम्हाला लिहिण्याची आवड असेल तर तुमचे विचार, शेतीचे अचूक फॉर्म्युले किंवा अभ्यासाच्या नोट्स एका PDF स्वरूपात आणा. कसं करायचं? कॅनव्हासारख्या मोफत ॲपवर डिझाईन करा. कमाई कशी? ती कागदपत्रे किंवा ई बुक्स अगदी कमी किमतीत ऑनलाईन विका. एकदा फाईल तयार झाली की तिची झेरॉक्स काढण्याचा खर्च 0 आहे, पण विक्री अनंत वेळा होऊ शकता. हीच खरी अदृश्य श्रीमंती आहे. नियम 5. कृती आराखडा, 30 डे ॲक्शन प्लॅन. फक्त ऐकून सोडून देऊ नका. आता प्रत्यक्ष कृतीची वेळ आली आहे. हा 30 दिवसांचा ॲक्शन प्लॅन आजच फॉलो करा. आठवडा 1. तुमचे कौशल्य शोधा, स्किल आयडेंटिफिकेशन. कागद आणि पेन घ्या. तुम्हाला लोकांपेक्षा कोणती गोष्ट थोडी जरी चांगली जमते त्याची यादी करा. तुमचे पॅशन ओळखा. आठवडा 2. प्लॅटफॉर्म निवडा, प्लॅटफॉर्म सेटअप. यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम पेज किंवा एका मोफत ब्लॉगची स्थापना करा. तुमचे प्रोफाईल प्रोफेशनल बनवा. आठवडा 3. सातत्य ठेवा, कन्सिस्टन्सी इज की. दररोज किमान एक उत्तम माहिती लोकांपर्यंत पोहोचवा. सुरुवातीला रिझल्ट दिसणार नाही, पण तुमची कंटेंट बँक तयार होत जाईल. महाराष्ट्रातील यशस्वी लोकांनी कधीही पहिल्या दिवशी हार मानली नाही. आठवडा 4. मॉनेटायझेशनचा पाया, मॉनेटायझेशन सेटअप. अफिलिएट लिंक्स जोडणे किंवा प्रेक्षकांशी संवाद साधणे सुरू करा. तुमची पहिली कमाई जरी 10 रुपयांची असली तरी तो तुमच्या स्वातंत्र्याचा पहिला विजय असेल. आता या व्हिडिओमधील शक्तिशाली महत्त्वाचा धडा देतो, जो जगातील महान उद्योजक स्टीव्ह जॉब्स यांच्या आयुष्यावरून शिकण्यासारखा आहे. स्टीव्ह जॉब्सचा डिजिटल लिगेसी आणि सिस्टीम नियम, द लेगेसी अँड सिस्टीम रूल. नियम 6. स्वतःसाठी नाही तर सिस्टमसाठी काम करा. बिल्ड अ सिस्टम, नॉट जस्ट अ जॉब. स्टीव्ह जॉब्स जेव्हा ॲपल कंपनी चालवत होते तेव्हा त्यांच्याकडे अफाट संपत्ती होती. पण त्यांची खरी ताकद पैसा नव्हता, तर त्यांनी उभी केलेली एक मजबूत सिस्टम होती. जेव्हा 2004 मध्ये स्टीव्ह जॉब्स यांना कर्करोगाचे निदान झाले आणि ते महिनोन्महिने उपचारांसाठी ऑफिसला जाऊ शकले नाहीत, तेव्हा काय ॲपल कंपनी बंद पडली? नाही. उलट त्यांच्या अनुपस्थितीतही आयफोन आणि आयपॅडसारख्या उत्पादनांनी जगभरात नवीन विक्रम प्रस्थापित केले. जॉब्स यांनी अशी यंत्रणा आणि ब्रँड उभा केला होता ज्यांना त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची कधीच गरज भासली नाही. हाच खरा पॅसिव्ह इन्कमचा सर्वोच्च स्तर आहे. जेव्हा तुम्ही तुमचे ज्ञान, तुमचे विचार किंवा एखादी डिजिटल सिस्टीम अशी तयार करता जी तुम्ही कामावर नसतानाही ग्राहकांसाठी सतत मूल्य निर्माण करत राहते, तेव्हा तुम्हाला पैशांसाठी कधीच कोणासमोर हात पसरावे लागत नाहीत. नियम 7. अंतिम नियम. मित्रांनो, पैशांशिवाय श्रीमंत होण्याचा प्रवास कठीण नक्कीच असतो, पण अशक्य कधीच नसतो. जर तुम्ही आज तुमचे पैसे किंवा वेळ योग्य ठिकाणी गुंतवणूक केली नाही, तर आयुष्यभर त्याच गर्दीत जगावं लागेल, जिथे प्रत्येक जण फक्त जगण्यासाठी धडपडत आहे. आज तुम्ही शून्यापासून सुरुवात करा, पण उद्या तुमची परिस्थिती बदलण्याची ताकद फक्त तुमच्या आजच्या एका निर्णयामध्ये आहे. मला कमेंट करून नक्की सांगा, आज तुम्ही कोणत्या क्षेत्रात किंवा कौशल्यात तुमचा पॅसिव्ह इन्कम सुरू करणार आहात? तुमची कमेंट वाचून मला नक्कीच आनंद होईल. आणि हो, आर्थिक साक्षरतेचा हा प्रवास असाच पुढे चालू ठेवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे जात रहा.